प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिव्हिंग सॉल्युशन्स अंडर वन रूफ. भाकरी फिरवण्याची वेळ, नवीन नेतृत्व तयार करा, शरद पवार यांचे सूचक वक्तव्य. रिफायनरी विरोधक आणि प्रशासनामध्ये आज बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. राज्यभरात आजही पावसाचा अंदाज, विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. राज्यात अवकाळीनं 87,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 2 आठवड्यात फळ पिकांना सर्वाधिक फटका. अवकाळी पावसानं कांद्याच्या दर्जावर परिणाम, कांद्याच्या दरात घसरण, प्रति किलो 5 ते 10 रुपये दरानं विक्री. किसान सभेच्या मोर्चाचा आज दुसरा दिवस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा. साखर कारखान्यांकडे सरकारचे 550 कोटी थकीत, थकबाकी कशी वसूल करायची, राज्य सरकार पुढे प्रश्न. राज्यभरातील अनधिकृत शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद करा, शिक्षण आयुक्तांचा अल्टिमेटम. पुण्यातील पाणी कपातीचा निर्णय 8 दिवस पुढे ढकलला, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोंदीमध्ये नाव आणि लिंग बदलण्यास परवानगी, मुंबई हायकोर्टाचा निकाल, तातडीनं सूचना जारी करण्याचे सरकारला आदेश. नागपूर इथल्या रुग्णालय लोकार्पण सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत आणि सीएम एकनाथ शिंदे येणार एकाच मंचावर, जामठा परिसरात उभारण्यात आलंय अत्याधुनिक रुग्णालय. राज्यातील 308 गृहनिर्माण प्रकल्पांवर टांगती तलवार, सर्वात जास्त 100 प्रकल्प ठाणे जिल्ह्यात. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेचं ऑडिट होणार, त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचा निर्णय. देशभरात उघडणार नवीन 157 सरकारी नर्सिंग महाविद्यालय, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. आयुर्वेद ॲलोपॅथी डॉक्टरांचं काम भिन्न, समान वेतनाचा गुजरात कोर्टानं दिलेला आदेश सुप्रीम कोर्टानं केला रद्द. कोल्हापूर महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी युपीचे वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण सिंग लावणार हजेरी, महिला संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा. सुदानमधून 530 भारतीयांची ऑपरेशन कावेरीद्वारे सुटका, 2 लष्कराच्या विमानांमधून 250हून अधिक भारतीयांना काढलं बाहेर. आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात, बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी. आणि फिरकीच्या जाळ्यात पुन्हा अडकला आरसीबीचा संघ, सलग 4 पराभवानंतर कोलकात्याचा 21 धावांनी विजय.